सहकारी समालोचक मनोज कारवे सर। चला, प्रसिद्ध उद्योजक आमचे मामाश्री एकनाथजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। प्रसिद्ध उद्योजक म्हणून ते लौकिक आहेत आणि पावसाळ्यात सलामीची जोडी धीरज आणि सागर वनगा। पहिल्या चेंडू पाहू शकेल अगदी लावला फिंगर अप। ओ माय गॉड, जब जब कुमार रणवी चलते तब तक मुठवल आगे बढ़ती है। पहिल्या चेंडूवरती धक्का दिला टीम सोनाले पाडा संघाला। काय सुरुवात केली बघा मित्रांनो, कुमार चा भन्नाट स्विंग इन डिलिव्हरी आणि अगदी धडकला ऍट द नी तिथे पाहतोय आणि बरोबर प्लम पकडलं तिथे। प्लम LBW मिडलला पकडला गेला, अगदी गुडघ्याच्या जवळ धडकला चेंडू। हाईट फॅक्टर सुद्धा चेक केलं मेक्या सरांनी आणि होत्याचं नव्हतं झालं तिथे। धीरज तरेला धीरोदत्त पद्धतीने इथे उत्तम सेठ यांच्या कुमारने बाद केलं। जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहतोय आपण कुमार रणवीरच्या वतीने। हा मुठवलचा कुमार आहे आणि जर हॅट्रिक संपादन केली कोणी पण मुठवलच्या बॉलरने तर अजितजी पाटील आणि कैलासजी पाटील यांच्याकडून 1000 कॅश प्राइज मुठवलच्या बॉलर्ससाठी। क्या बात आहे। हा सर्व प्रेमापोटी या सर्व आपण पाहतोय आणि प्रेमाचे संबंध सुद्धा मात्र जोपासणं गरजेचे असतात। फुलटॉस स्विंग केलाय आणि चेंडू पाहू शकाल त्या ठिकाणी निघून चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी पलीकडे 4 धाबांसाठी चौकार। आय थिंक या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं ते वैभवनी त्याच दिशेने फटका लगावला होता आणि तिथे षटकार आला, परंतु इथे आलाय चौकार। जबरदस्त प्रत्युत्तर दिलं इथे बघा। विकेट पडली परंतु मी माझी ह्या सामन्याचे सूत्र काय सोडणार नाहीयेत, याला म्हणतात तुमचा कॉन्फिडन्स। वैभवने तो दाखवला या चांगल्या फटक्याच्या द्वारे आणि ते जी धावसंख्या 0 होती ती 4 वरती जाऊन टेपले। याला म्हणतात तुमचा आत्मविश्वास, तो तुम्ही स्वतः वाढवला पाहिजे, स्वतः ते भरोसा पाहिजे। आणि प्रेक्षकांनी झेल जर घेतला तर आईवा झेलसाठी बक्षिसा तिथे तब्बल 600 रुपये मिळतील। पण तो झेल टिपलाय, स्वतः खेळाडूने जाऊन काय शर्यत पार केली, जवळपास 20 मीटर धावला बिचारा 60 फूटच्या आसपास आणि तिथे फूट पाडलीये, तिथे खिंड पाडलीये। दुसरा धक्का लागलाय टीम सोनाली पाड्याला। कुमारसाठी अजून एक पारितोषिक येतोय। तर बॅक टू बॅक 2 विकेट जरी आपण प्राप्त केले तर वाकडे साहेबांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिले जाणार आहे। आणि पहा या पहिल्याच ओव्हरमध्ये सोनाली पाडा संघाला दुसरा धक्का लागलाय। सुरुवातीला आपण पाहिलं की आय थिंक धीरज तरे बाद झाला होता 0वरती, त्याच्यानंतर पाहिलं की वैभवनं सावकारानं सुरुवात जरूर केली आणि पुन्हा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाच्या स्वरूपात तो बाद झाला। परंतु मित्र म्हणजे की विकेट्स गोलंदाजाची नव्हे तर विशाल पाटीलची होती, काय तो झेल त्याने पकडलाय। खूप खूप त्याने अगदी अक्षरशः समृद्धी वेगाप्रमाणे रणवीरमधून धावला, तो अगदी एक्सप्रेसने धावला आणि एक्सप्रेस झेल टिपला ह्या आपल्या महत्वपूर्ण मुकाबल्यामध्ये जो आहे बक्षीस पात्र फेरी क्वार्टर फायनलचा मुकाबला। आणि या मुकाबल्यामध्ये अशा प्रकारचं परफॉर्मन्स जर फिल्डिंगनी दिलं तर बॉलरचं सुद्धा मनसुबे उंचावत असतात, कॉन्फिडन्स लेवल वाढत असते, ती वाढली कुमारची। तो चांगला विकेट टेकर आहे, 2 धक्के दिले, धावसंख्या 4 वरती। जेव्हा जेव्हा कुमार रणवी या पॉवर प्लेच्या खेळामध्ये चांगली कामगिरी करतोय ना तेव्हा तेव्हा मुठवल संघाने आजवरचा इतिहास राहिलाय की संघ चांगला खेळ साकारत असतो त्या स्पर्धेमध्ये। हो पाहू शकाल अगदी फोर्स केलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑन आहे विशाल पाटीलच्या रूपाने, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली। काय ती गोलंदाजी, काय तो टप्पा आणि काय ती आज शैली आणि काय तो उत्साह आपण पाहतो या ठिकाणी मकरंद मुठवल संघाच्या स्क्वॉड मध्ये। आणि पहा ना की अजित पाटील बाहेरून कोचिंग करतायत, आज पूर्ण दिवस त्यांनी आम्हाला इथे त्यांची हजेरी पाहायला मिळाली। हो नक्कीच, गाईड्स फार महत्वाचे असतात, गाईडलाईन दिली पाहिजे, तुम्ही सल्ले दिले पाहिजेत। आपल्या संघाला पुढे न्यायचं असेल, घडवायचं असेल तर त्यांना शिकवलं पाहिजे आणि गाईड फार महत्वाचे आहे। हल्लीच्या काळामध्ये आपले गुरु महत्वाचे असतात, गुरु शिवाय मार्ग नाही म्हणतात। तिथे डायरेक्ट हिट होऊ शकलं असतं परंतु तिथे विकेट किपर पुढे आला आणि त्या दरम्यान अगदी सुरक्षित पोहोचला आपल्या घरामध्ये बॅट्समन। रिस्की धाव होती पण तो रिस्क घेणं आता गरजेचं आहे, कारण 2 धक्के लागल्यानंतर आता रिस्क लेना जरुरी बनता है यारो। धावसंख्या 6, 2 गडी बाद टीम सोनाली पाडा। सोनाली पाडा संघासाठी स्पर्धा लकी राहिली, कारण मागच्या वर्षी या संघाने फायनलची मॅच खेळली, अखेर धरून त्यांचा फायनलमध्ये पराभूत झाला, परंतु त्यांचा तो कॉन्फिडन्स पाहिला आपण मागील सत्रामध्ये, त्याच कॉन्फिडन्स मात्र या सत्राची त्यांनी सुरुवात केली आणि आज क्वार्टर फायनल खेळता चाबुक शॉट जणू काय चपराक दिली त्या ठिकाणी आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून। आय थिंक सूरज भामरे होता, त्याला चेंडू गेला टाटा बाय बाय करून 6 धाबांसाठी षटकार। चांगली ललकार, चांगला इथे हल्ला बोल केला, हाकार
इथे करणं गरजेचं आहे. मयूर तऱ्याने दाखवून दिलं की मागच्या सामन्याचा मी शिल्पकार का आहे, माझ्यावरती ती पुन्हा जबाबदारी आहे, माझ्यावरती सर्वांचं लक्ष आता आहे. कारण जो आधीच्या सामन्यामध्ये खेळतोय ना त्याच्यावरती बर्डन वाढत असतं आणि त्याला आता समजदारीने खेळायचंय, सावधतेने खेळायचंय. त्याला सुद्धा माहिती आहे की आपले 2 हिरे परतल्या दगावटमध्ये, आता मला माझा खेळ अजून सुधारायचा आहे, जेणेकरून मी अजून एक मॅच ऑफ मॅन ऑफ द मॅच घेऊ शकतो. आणि तो त्याने प्रयत्न सुरू केला. मित्रांनो इथे पाहतोय पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या 2 गडी बाद 12 वरती आहे टीम बाळगोपाल सोनालीपाडाची. विकेट कार्यसर 2 पडल्यात त्याचा आम्हाला फरक नाहीये, परंतु फलक्यावरती धावा चांगल्या आहेत. 3 षटकांचा खेळ का असू द्या, परंतु 12 धाबा इथे जोडल्या गेल्या. एक चौकार आला, एक षटकार आला, 2 सिंगल आल्या आणि पावसाळ्याला इथे चांगली बॅटिंग करतो सध्या मयूर तरे. त्याच्या बॅटमधून एक षटकार निघाला. त्याच्या सोबतीला पाहिलं तर सागर वनगा ज्यांनी एक धाव त्याच्या बॅटमधून निघाली. दरम्यान आमनेगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय हरिचंद्रजी दलवी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण संजय स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसरा षटक अजय भांबरेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. सरळ बॅट लॉफ करण्याचा प्रयत्न. हो इथे मात्र विकेट धोक्यात सागरची टार्गेट. ओ हो करे कोई और भरे कोई. आणि पहा इथे फटका एक्झिक्यूट केला सागरनं, परंतु फलंदाज कोण बाद झालाय त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, अर्थात मयूर तरे. बॅक टू द आउट. काय क्लायमॅक्स. आणि बघा काय ते दुर्दैव, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कुठल्याही खेळामध्ये काही होऊ शकतं याची प्रचिती आली. स्वप्न सुद्धा पडलं नसेल पाठीराख्यांना की अशा प्रकारे मयूर तरे बाद होईल, ज्याच्यावरती सर्वांचं लक्ष होतं, ज्यांनी सुद्धा अशा उंचावल्या होत्या षटकार मारून. परंतु जो स्ट्रोक मारला गेला ना योगी सर, तो त्या काहीसा त्याच्या शरीराला धडकला सुद्धा. त्याच्याने त्या चेंडूचा स्पीड कमी झाला आणि पुढे चान्स मिळाली फेकी करण्याची ती मिड ऑनच्या फिल्डरला, आणि त्या अगदी संधीचं सोनं केलं त्या फिल्डरने. डायरेक्ट हिट केलं पवन भांबरेने. पवनच्या वेगाने, वाऱ्याच्या वेगाने तो फेकी केला आणि तिथे मात्र मयूर तरेला परतीचा रस्ता दाखवला. अगदी क्रिकेटची आत्महत्या म्हणू शकतो, परंतु तिथे दुर्दैव आणि सुदैव मुठवत संघाचं 3 गडी बाद सोनाली पाडायचे. चांगला नियम तिथे मात्र साध्य केला पवन. आणि इथे मात्र अगदी चेंज ऑफ पेस आपण पाहिले की मागील काही वर्षांपासून ही जागा आय थिंक संजयची होती, परंतु ही संजयची जागा मात्र अजय भांबरेने हिसकावून घेतली असंच म्हणावं लागेल. कारण पहा तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस करता, सराव करता, त्याच्यामध्ये तुमचा खेळ चांगला होणं गरजेचा असतो. ओ ओव्हर पिच फटका अभ्यास केला आणि कुमार रणवी हो हो तो तर गेला चेंडू आय थिंक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता चेंडू गेलाय का ते पाहावं लागेल. काय प्रयत्न आहे, काय प्रयत्न आहे. पेक्षा टाळ्या वाजवा त्याच्या प्रयत्नासाठी. त्याचं डेडिकेशन बघा, न जुमानता आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी तो अगदी जीवाचं रान करतोय. खाली खाली काटे असतील, काचा असतील माहिती नाही, परंतु चेक करण्यास सांगितलंय पंचांनी की वेदर इट इज सिक्सर ऑर सेफ. परंतु नक्कीच काय प्रयत्न, कुमार काय बॉलिंग करतोय आणि फिल्डिंगच्या माध्यमातून काय कॉन्फिडन्स त्याचा बघितला आपण, आणि स्वतःला पाडून घेतलं, परंतु संघाला वाचवण्याचा त्याचा पुरेपूर प्रयत्न पाहायला मिळाला. परंतु असं वाटतं की त्या ठिकाणी थोडीशी आउटफील्ड खालवरती आहे, त्याच्यामुळे मात्र कुमारचा जो बॅलन्स होता तो मात्र त्यांनी गमावला. स्वतःवरती तो कंट्रोल तिथे करू शकला नाहीये. आणि पाहू शकाल की शेवटच्या मोमेंटला तो मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि आता चेंडू गेलाय का नाही बॅड लक सर, पाहावं लागेल. फ्रेम मध्येच नाही सर, सॉरी फॉर दॅट. तिथे झाड आडवं आलंय, झाडाची पानं आहेत, झाडाच्या फांद्या आहेत. चला आमचे शंकरजी गुलवी आता पाहू शकाल वेगवेगळ्या अँगलला मात्र ते चित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु जबरदस्त कमिटमेंट, 100% कमिटमेंट इथे मात्र आपण पाहतोय. खेळ थांबवायचा प्लीज, 2 मिनिट खेळ थांबवायचा आहे. इथे मात्र अजूनही पाहणी करतायत 2 मिनिटं आपण रिलॅक्स. खेळाडू आपण बसून घ्या. एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी कुमार. खेळाडू आपण बसून घ्या. खेळाडू कक्षामध्ये आपण बाहेर निघू नका, कारण आमचे टीव्ही पंच आहेत, आमचे आयोजक कमिटी आहे. तिसरे पंच कुठे आहेत प्लीज या. थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर.
चला टीव्ही पंचांचा आमच्यापर्यंत निर्णय आलाय की सेव्ह आहे. म्हणजे ज्यावेळी कुमार खाली पडला त्यावेळी त्याने चेंडू आतमध्ये ढकलला होता. म्हणजे आपल्या टीमसाठी तब्बल कुमारनं 4 धावा इथे वाचलेल्या आहेत. काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कुमारचे आपल्याला प्रयत्न पाहायला मिळाले. जानकी बाजी त्यांनी मात्र लगावली. जान जाय पर वचन न जाय. जबरदस्त तिथे कमिटमेंट पाहायला मिळाली. 100% देणं गरजेचं आहे ह्या महत्वाच्या मुकाबल्यामध्ये. ते दिलं सुद्धा कुमारने आपल्या मुठवल वासियांसाठी. ड्राईव्ह केला खोल टप्प्याचा चेंडू सरळ बॅटनी फक्त स्टेट ड्राईव्ह पाहतो आपण. स्वतः गोलंदाज अडवतोय आपल्या फॉलो थ्रू मध्ये. षटकार वाचवला आणि ह्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक या ओव्हरमधील आणि 2 जर विकेट प्राप्त केले तर आकाश शेठ भांबरे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. चेंडू अभेद कुमार चेंडूच्या खाली पोहोचला होता. म्हणजे या कुमार दाखवलं की सोपं जेल आम्ही त्या ठिकाणी सोडू शकतो आणि कठीण जेल घेऊ शकतो. परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल भरपूर मोठा अंतर होता. तो अंतर कापत तो चेंडू पर्यंत पोहोचला आणि अखेर शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र धरणीला दान झाला. आणि अजून एक विकेट मात्र आपल्याला अजयच्या खात्यामध्ये पाहायला मिळू शकली असती. परंतु जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतोय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीनं. अगदी बरोबर. अगदी चुरशीची लढाई इथे होऊ लागली ह्या मैदानामध्ये. क्वार्टर फायनलचा मुकाबला कसा असावा तो असाच असावा जसं आपण इथे दर्शन घेतो या क्रिकेटचं. संजय स्मृती चषकाच्या निमित्ताने फुलालेचा चेंडू डाव्या पायाच्या जवळ बॅटची कड आय थिंक सो. आणि तिथे बॅट कट सांगितले पंचांनी. डिक्लेअर झोन कडे जात असताना सिंगलची प्राप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 17 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 17 धावा फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर कुमारनं 12 खर्च केला होता. परंतु अजय भांबरेचा आपण जर स्पेल पाहिला तर एक आय थिंक त्याच्या अकाउंटमध्ये विकेट्स नाही परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं. कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. शेवटचं षटक या पहिल्या डावातील शिल्लक. चला जानूस पडिताळे संघ विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करा. चला जो पर्याय रस्ता आहे प्लीज तिथे कुणीही गाड्या पार्क करू नका प्लीज. चला आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे खूप मोठी पार्किंग आहे. तिकडे येऊन तुम्ही पार्किंग करा. चला प्लीज सर्व 2 व्हीलर चालकांना विनंती करतोय की तिथे कोणी गाडी पार्क करू नका. मैदानामध्ये सागर वनगा अजून ओपनिंगला आलेला खेळतो पण तो अनेक डॉट खेळला तो ह्या सामन्यामध्ये. परंतु अजून वेळ तिथे घालवतोय आपल्या संघासाठी. अगदी आता त्याला पूर्ण संधी आहे या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी. सोबतच साहिल आहे. 3 गडी बाद झाले. धीरज तरे बाद, मयूर तरे बाद आणि वैभव बाद झाला. परंतु आता या 2 राहिलेल्या षटकामध्ये किती धावांची मजल मारेल. 6 चेंडूमध्ये निदान 12 ते 18 धावा झाल्या पाहिजेत. चला नवीन गोलंदाज सुधीर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि पर विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आकाश शेठ भांबरे याचकडून मात्र दिले जाणार आहे. आज सागर मात्र या इनिंगमध्ये सास पडलाय. डॉट पर्सेंटेज सुद्धा मात्र भरपूर पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठा फटका सुद्धा निघाला नाहीये. व फटका हवेत केलाय पाहू शकाल. चेंडू चाला मिडवे केला. हो वेगाने आलाय. संजय होतो त्या ठिकाणी. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. जबरदस्त कमबॅक कार्यसर आपण म्हणू शकतो कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. अतिशय चांगलं कमबॅक ते म्हणजे करून दिलं अजयने. काय तो क्लायमॅक्स बघितला आपण आणि ते कुमारचं प्रयत्न सर्व फलदायी ठरलं मुठवलच्या या खेळाडूंसाठी संघासाठी. पाहतो आपण धावसंख्या 18 वरती शेवटचं षटक मार्गस्थ आहेत. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. मी म्हणतो योगी सर 5 मध्ये किमान 10 धावा तरी आल्या पाहिजेत. हो आणि येणे गरजेचं आहे. दरम्यान पाहू शकाल संजय पाटील मिठावालेचे पोपरायडर आदरणीय केपी सरांचं शुभ आगमन आणि पाहू शकाल लिडिंग या चेंडू हवेत गेला आणि विकेट किपर रणजित पाटील कडून मात्र या ठिकाणी चूक झाली नाही. पहिली सफलता सुधीरच्या खात्यामध्ये आणि आकाश शेठ भांबरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. जेवढे विकेट घेणार तेवढे तुम्हाला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिले जाणार आहे. म्हणजे आज बक्षिसांची खैरात आणि सोबत कॅश प्राइजची खैरात सुद्धा होते. आज जेवणाची सुद्धा खैरात झाली आणि बक्षिसं लागवली जात आहेत. सुधीर पाटीलने जर विकेट हॅट्रिक जर इथे पूर्ण केली तर साबाचे युवा उद्योजक पिंटू भुईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. आणि तदनंतर पाहिले तर अजित पाटील केपी पाटील यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी अजित किती पैसे असतील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु प्रेक्षकासाठी एक आईबाज यासाठी तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक आहे. विकास पाटील यांच्याकडून
200 रुपये, आय थिंक 300 रुपये आहेत. निर्वी पाटील यांच्याकडून 200 आणि लबेश पाटील यांच्याकडून 200 रुपये. वा, खूप छान खूप छान. इथे पूल केलाय, हा पॉवरफुल आहे. सूरज भामरे कॅप्टन तिथे पाहतच राहा प्रेक्षकांप्रमाणे आणि चेंडू जाते सावध गावाकडे. आपण पाहतोय संजय स्मृती संस्थेच्या सावध या ठिकाणी हाहाकार मारतोय आपण फटक्याचा आणि ललकार केली इथे फलंदाज मोरिशने आलेल्या ठोकला षटकार. धावसंख्या पोहोचली वेगाने 24 वर. नितांत गरज होती या फटक्याची, कारण फायटिंग स्कोर निर्माण करणं गरजेचं येते आणि तो स्कोर निर्माण करण्याच्या मार्गावरती आहे मोनिश पाटील. चांगला स्ट्रोक पाहिला आपण इथे पाहू शकाल. उचले घेणारा चेंडू होता आणि त्याचवेळी पाहतो की चेंडू सरळ त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका. जर 30चा आकडा जर 10 फटक्या होते जर काढवीसर लागला गेला तर मॅचला मजा येणार. आणावीच लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत सर, 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही पण मोठे फटके आले पाहिजेत. मी तर म्हणतो इथे प्रयत्न केला, विकेट किपरच्या जवळून जातोय परंतु तिथे फार मोठं नुकसान नाही. एक धावेचा फायदा होतोय फक्त. सोरेल पाड्याच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या झाली ती 25. जर ह्या चेंडूमध्ये षटकार आला तर 31 होतील, चौकार तर 29 होतील. परंतु इथे प्रयत्न करेल गोलंदाज सुधीर, जो मातब्बर आहे, जो शेवटचं षटक नेहमी जबाबदारीने हाताळतो. तो जास्त धावा देईल की नाही हे सुद्धा आपण पाहू शकता, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. तो धावा रोखू शकतो आणि विकेट सुद्धा प्राप्त करू शकतो. परंतु इथे धावसंख्या झाली 25. लास्ट टू गो. चला, सिंगल येणार की डबल की तिहेरी की चौकार की षटकार की विकेट की डॉट. ओ, इथे आलाय डॉट. जबरदस्त लेंथ होती, अगदी नाका जोलून चेंडू निघून गेला. सुगंध देत असताना फलंदाज आला आणि पावशेखाली या ठिकाणी पहिला डाव मात्र समाप्त झालाय. सोनाली पाडा संघाचा फक्त धाबा उभारल्या 25 आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी मुठबल संघाला 26 धाब्यांची आवश्यकता. परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाला सुद्धा सुगंध दिला आणि कानात जाऊन आवाज दिला चेंडूने की जागते रहो बेटा, जागते रहो. हे सुधीरनी सांगितलं आणि या सामन्याला नक्कीच प्रेक्षकांनी पाहत राहा. डोळ्यांची पापणी लवू देऊ नका. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु मॅच हाय व्होल्टेज बनण्याची दाट शक्यता. अनेक मानवर आपल्यामध्ये आलेत आणि सौ बाजूला पाहतो आपण. कॅमेरामन जरा कॅमेरा फिरवा. प्रेक्षक 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 या सावधच्या क्रीडा नगरीवरती पाहतो आपण. हीच तर उपलब्धी आहे आमच्या ह्या सावधवासियांची. हेच प्रेम आहे आमच्या क्रिकेटवरचं आणि हेच नियोजन आहे आमच्या सावधकरांचं. सलग पाहतोय आपण 22वं पर्व म्हणून वाटतंय सर्वांना ह्या स्पर्धेचा गर्व. अशी गौरवशाली स्पर्धा संजय स्मृती चषक सावध 2025 चालू आहे. सामना क्वार्टर फायनलचा मुकाबला. धावांचा पाठलाग करायचा आहे टीम इथे मुठवलला. 26 धावा 18 चेंडूंमध्ये. विराट कोहलीची सेंचुरी झाली आहे. सेंचुरी परवा आला तो, जसा एअरपोर्ट उतरला अगदी अनेक फॅन तिथे धावले होते त्याचा फोटो काढण्यासाठी, कारण तो इंग्लंडला राहतो आता अनुष्काच्या सोबत. पण तो भारतासाठीच खेळतोय आणि बघा त्यांनी पहिल्याच इथे सामन्यामध्ये त्याचा पूर्णपणे धडाका दाखवलाय. सेंचुरी क्रमांक 52, वन डे सेंचुरी. विराट कोहली बजाव तालिया विराट के लिए. अनेक खेळाडू होते, अनेक सेलिब्रिटीज होते आणि सलमान खानने सचिनला प्रश्न विचारला की पाजी आपका रेकॉर्ड कौन तोडेगा. आणि ते सलमान खान स्वतः उत्तर देतं की सचिन जी ऐसा 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 कोई नाही तोडणे वाला. पण तो सचिनने अगदी मनाचा मोठेपणा सांगून बोलून काय दाखवलं माहितीये का? काय बोलून दाखवलं? पाठीमागे 2 फिल्डर प्लेअर बसले होते त्याच्या, एक रोहित शर्मा आणि विराट कोहली. ते दोघांचं त्यांनी नाव घेतलं की नाही सलमान भाई, हे 2 जण माझा रेकॉर्ड मोडू शकतात. आणि त्या दरम्यान इथे आपल्या व्यासपीठावरती पाहुण्याचं स्वागत होत आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. थँक्यू सो मच. या ठिकाणी पाहू शकाल सन्मान्य हनुमानजी म्हात्रे आणि गौरव शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कुठेही स्पर्धा असू द्या, गौरव शेठ पाटील आमच्याकडून त्या स्पर्धेचं अपडेट नक्कीच ते घेत असतात. आणि पहा, प्रेक्षकांसाठी आता मात्र अजून एक संधी निर्माण झालेली आहे. देवर्ष गौतम पाटील याचकडून सुद्धा 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
म्हणजे एका आईबा झेलसाठी तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि झेलसाठी अजित पाटील कुठे मागे राहणार, त्यांच्याकडून सुद्धा 200चं कॅश प्राइज. आणि त्यांनी आज सिद्ध केलं की स्पर्धा फक्त साबादकरांची नाहीये, तर ही स्पर्धा आमची सुद्धा आहे. कारण 4 दिवस त्यांची आम्हाला या ठिकाणी ऑन ड्युटी पाहायला मिळाली. हा प्रेम 7 स्टारचा या स्पर्धेवरती दिसून आला. परंतु आता बघूया या ठिकाणी की लक्ष पाहिलं तर या ठिकाणी 26 धाबांचा आहे आणि त्या 26 धाबांचा पाठलाग करण्यासाठी या सूरज भांबरे आणि विशाल पाटीलला पाहतोय. सिक्सर हॅट्रिक कुठल्याही फलंदाजाने मुठफालची केली तर आकाश भांबरे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचा 3,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. असाच एक सामना काही वर्षापूर्वी झाला होता. राजू भोईर वाकलांचे पॅकर त्यांनी ऐवाज दिला, तब्बल 21,000 रुपये लावले तर 21,000 रुपये. आणि इथे तशीच काय खैरात पाहायला मिळते. मॅच ऑन झाले प्रेक्षक, धावांचा पाठलाग सुरू झालाय. टाळ्यांचा गजर आता थांबू नका, इथून टाळ्या अशा वाजत राहिल्या पाहिजेत की संध्याकाळी जाईपर्यंत तुमचे हात मोकळे झाले पाहिजेत. हॅलो चेक. धावा सुरू झाल्या. धावसंख्या 1. सूरजच्या बॅटमधून पहिली धाव सूरज भांबरे. चला, आमची आवाजाची काळजी घेणारे कल्पित डीजे किंग आपले सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. फटक्या चांगला खेळला, हवेत शत्रक्षक तैनात. धावा धाफलक्यावरती कार्यशः 26 जरूर आहे, परंतु हे विसरून चालणार नाही की सोनाली पाडा संघाकडे त्रिमूर्ती आहे. अगदी तिखट मारा त्यांच्याकडे आहे. आणि पाहिजे पहिला विकेट्स, पहिला धक्का लागला टीम मुठबल संघाला. बँडेड घेऊन जा, बँडेड. त्याच्या हाताला मार लागलाय. झेल टिपलाय आणि तिथे फलंदाज फेल झालाय. तो विशाल नावाचा तगडा फलंदाज बाद झालाय झेलच्या रूपामध्ये. काय मॅच आहे आणि काय धार आहे त्या बॉलिंगची. सोनाली पाडा कॅप्टन सुद्धा म्हणाला की आमची बॉलिंग आता स्ट्रॉंग बनत चालली आहे. दिवसभर त्यांनी खेळ दाखवला. बॅटिंग सुद्धा सुरेख, फिल्डिंग सुद्धा लाजोबा, परंतु बॉलिंग सर्वात बेस्ट. आणि म्हणून योगेश सर म्हणतात की त्यांच्याकडे असे त्रिमूर्ती बॉलर आहेत की ते कुठली पण धाव संख्या सुरक्षित करू शकतात, संरक्षित करू शकतात. आणि ते दाखवून दिलं त्यांनी या पहिल्या चेंडूमध्ये. चला, कोबरासाठी विटॅमिन डी खरेदी करण्यासाठी एकनाथ शेठ पाटील आमच्या मामाश्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कोबरा पुढे या. चला, विटॅमिन डी घ्या, परंतु थोड्या वेळानंतर घ्या, कारण सध्या सूर्य तापलाय. चला, रिप्लेसमेंट मध्ये तुम्ही खेळाडू घेऊ शकता, परंतु तो 12 खेळाडू असेल याची आपण नोंद घ्या. जर जास्त दुखापत असेल तर आपण रेस्ट करू शकता, कारण आपल्याकडे आज वेळ नाही. मित्रांनो, यानंतर 2 सामने आपल्याला अजून कव्हर करायचे आहेत, सेमीफायनल आणि त्याच्यानंतर मेगा फायनल. मार लागला तरी चालेल, परंतु मी झेल सोडणार नाहीये. जसं कुमारने पण दाखवून दिलं की मी षटकार देणार नाहीये. स्वतःला पाडून घेतलं. इथे 2 बोटांमध्ये अगदी तिथे जखम करून घेतली, परंतु या जखमेवरती मीठ चोलू देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. सुंदर झेल टिपला. 1 धाव 1 विकेटचं पतन आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा मुकाबला बाळ गोपाळ सोनाली पाडा विरुद्ध मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. धावांचा पाठलाग सुरू केलाय मुठवळच्या या टीमने आणि ते पहिली धाव आली आहे. आता 16 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज. निश्चितपणे परत चांगली सुरुवात मयूर तरेकडून पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली, त्याच्यानंतर 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. नवीन फलंदाज पाहू शकाल विनीत पाटीलला मात्र त्या ठिकाणी पाठवलाय. सिंगल धाव कंप्लीट झाली गेली. विनीत आणि विशाल या दोघांमध्ये पाहतो की क्रमांकामध्ये वारंवार चेंजेस केला जातोय, कारण पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक विनीत सलामीला आला, दुसऱ्या सामन्यामध्ये विशाल सलामीला आला आणि आता मात्र पहा विनीतला 1 डाऊनला पाठवलाय. कारण जशी परिस्थिती आहे सामन्याची, जशी आय थिंक स्थिती आहे त्यानुसार मात्र फलंदाज आता मात्र या ठिकाणी संगणक पाठवत आहेत. पावलांचा वापर केला जातोय. या पाहू शकला अगदी नाका जवळून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. इथे विशाल बाद झाला आणि विनीतला प्रमोट केला. चांगली गोष्ट आहे, कारण चेंजेस केले पाहिजे मित्रांनो. जसं किरण पाटील ओपनिंगला आला, परंतु त्या सामन्यामध्ये आपण बघितलं की काही चेंजेस केले गेले नाही. जसे आले तसे निघून गेले. इथे मात्र विनीत पाटीलला प्रमोट केलं, कारण ती गरज होती. त्याला म्हणतात की नाईट वॉचमॅन गरजेचं आहे. आपटी दिली, जबरदस्त बाउन्सर तिथे टाकलाय. कानाच्या जवळून जातोय चेंडू आणि पंच तिथे निहाळत असताना 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देतायत. 1 बाउन्सर तिथे झालाय, दुसरा अलाउड नाहीये. पण तू बघा काय इथे ओव्हर हाताळले मयूर तरेने.
सिंगल विकेट, सिंगल 0-0. 5 चेंडू पडले, फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपल्याला बालगोपाल सोनाली पाडा संघाच्या वतीने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. तिथून मारा पाहायला मिळाला. ओव्हर पिच, हा सूरज भांबरे आहे, त्याने उचलला फटका हवेत केला, परंतु त्या ठिकाणी सेलिब्रेशन पहा. आय थिंक सोनू होता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि का त्याच्यावरती सोनाली पाडा गावाचा भरोसा आहे, त्याने आज पुन्हा सिद्ध केलं आणि अखेर पहिल्याच ओव्हरमध्ये दुसरा धक्का लागला टीम मुठवल संघाला. जोर का झटका धीरे से लगे, मिरिंडा, विकेट डाऊन. काय तिथे असं वाटलेलं की चेंडू जाणार, निघून जाणार, पण तू कदाचित हवेचा फायदा नाही मिळाला. हवेचा जो ओघ आहे तो अगदी सावध गावाकडून इकडे येतोय, कल्याणकडे येतोय आणि त्या कारणाने चेंडू काहीसा थांबला हवेमध्ये आणि पूर्ण संधी मिळाली सोनूला जज करण्याची आणि काय झेल जज केला आणि जी गरज होती इथे अजून विकेट प्राप्त करायची त्या गरजेला अंत झाला आणि इथे यशस्वी विकेटची प्राप्ती केली. 2 वरती 2 विकेट डाऊन. आता ही मॅच लो स्कोरिंग नाही योगी सर, हाय व्होल्टेज बनत चालली आहे. आणि मात्र अशाच प्रकारचे सामने रसिकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल संजय पाटील मिठाईवाला चे पोपलेटर आपण नेहमीच केपी सरांची चर्चा करतोय, परंतु आपल्यामध्ये आज गौतम शेठ पाटील सुद्धा आलेले आहेत. त्यांना मात्र जास्त वेल मिळत नसते क्रिकेटसाठी, परंतु ते जेव्हा जेव्हा मात्र त्यांना वेल मिळतोय तेव्हा तेव्हा मात्र क्रिकेटसाठी ते वेल काढतायत. वेलकम गौतमजी पाटील, आपला सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र देवर सुद्धा आपण पाहतोय, त्यांच्या वतीनं आयवा जेलचा 300 रुपयाचं पारितोषिक आपण अनाउन्समेंट केलेलं आहे. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी. काय तो फेल राहिला ओमकार तरेचा, मयूर तरेचा, फक्त त्याने धावा खर्च केला 2 आणि महत्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या आणि आता ओमकार वजे आलाय दुसऱ्या षटकासाठी. ओव्हर द विकेट मारा करतोय. लिडिंग एज शस्त्रक्षक चाललाय चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र चूक होत नाहीये. ज्यावेळी कारवेसर सामन्याला सुरुवात झाली त्यावेळी ओमकार वजेने मुठवल संघाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज तो त्यांच्या विरोधात खेळतोय. कारण पहिले गावाची पहिले अस्मिता राखायची आहे, गावाची प्राण परिस्थिती राखायची आहे आणि मला गावासाठी खेळायचं आहे. जरूर तुमची फ्रेचांची वेगळी असेल, परंतु आज मी माझ्या संघासाठी खेळणार आहे. पहा पहिल्या चेंडूवरती तरी सफलता प्राप्त करून दिली आपल्या टीमला. चांगला उल्लेख केला आपण की मनाचा मोठेपणा दाखवणं गरजेचं आहे, पण तो स्वतःची खेळाडू वृत्ती सुद्धा दाखव की मला माझ्या सर्वप्रथम गावासाठी काम करायचं आहे आणि माझं जे कार्य पाहिजे ते माझ्या कार्यानुसार माझं गाव मला माझं कौतुक करेल, माझे आभार प्रदर्शन करेल आणि आभारात्मक त्याची बॉलिंग सुरू आहे. आपण दिवसभर त्याचे नावाची चर्चा करतोय, मयूर तरे, ओमकार वजे आणि जरूभाई त्यांनी सिंहाचा वाटा उचललाय या त्यांच्या विनिंग रेशोमध्ये म्हणू शकतो आपण. या ठिकाणी जो झेंडा गाडलाय मयूर तरेने पहिल्याच षटकामध्ये, त्याच पावलाती पाऊल ठेवून ते ओमकार वजे सुद्धा त्याचा झेंडा गाडतोय आणि मात्र इथं आता चिंतन करण्यास भाग पाडले ते म्हणजे रोशन स्पोर्ट्स मुठवल संघाला. 3 गडी बाद फक्त 2च धावा. आता येणारे चेंडू आहेत तिथे 11, 24 धावांची गरज. मकरंद स्पोर्ट मुठवल संघ खेळतोय. रोशन स्पोर्ट मुठवल संघ स्पर्धेच्या बाहेर झाला. नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला सुधीर पाटील. पहा अगदी परफॉर्म डिलिव्हरी, परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी दंडित केलाय. पंचांनी सांगितलं की बॅटरच्या रिचच्या अगदी पलीकडे बाउन्स होता आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी गोलंदाजाला मात्र दंडित केलं गेलं. स्ट्रकच्या स्वरूपात तिथे 1 धाव मात्र मिळाली, ती म्हणजे मुठवल संघाला आणि सिंगलच्या वतीने आता मात्र कासवाच्या गतीने मात्र फलक पुढे चाललाय. 3 गडी बाद 3. हो नक्कीच. आणि मी म्हणतो की सावधच्या टीमने, किरण पाटीलच्या टीमने जी हलगर्जीपणा केला तसा करून चालणार नाही. आता जर तसा तुम्ही जर पुनरावृत्ती केली तर तोच रिझल्ट पाहायला मिळेल. तुम्हाला बघून खेळावं लागेल, सांभाळून खेळावं लागेल. त्यासाठी आता इथं बॅट्समन आलाय, त्याने सुद्धा उडवलाय. इथे झेल होईल का? तिथे स्ट्रॉंग हँडेड सोनू आहे ज्याच्यावरती सर्वांचा भरोसा आहे. त्या टीपला अजून एक मोठा झेल आणि मोठा गडी बाद होतोय. सुधीर नावाचा तगडा झटका लागतोय मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला. देऊ शकला नाहीये.
शनिवारजी पाटील जे सावतगावचे समाजसेवक आहेत आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल लक्ष्मण शेठ पाटील ज्यांनी आम्हाला 3ऱ्या क्रमांकासाठी चषक या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. त्याचं करूया आपण सहर्ष स्वागत. ओमकार पुन्हा मार्गस्थ होतोय. हो मॅचची कडा आहे का? यस, कॉट बिहाइंड. आणि पाहू शकाल ज्या पावलाने प्रसाद मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने चाललाय पाठीमागे, कारण धक्का क्रमांक लागलाय या ठिकाणी. मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला 5वा. बॉल किती? ओके, अशी ऍक्शन आहे, हरकत नाही. इथे 3च बॉल झाले सर, एक वाईट पडलाय, त्या कारणाने आपण ही हॅट्रिक देत नाहीये. ही ओव्हर हॅट्रिक झाली आहे ओमकार वजेची, कारण विकेट वाईड विकेट विकेट असा लेखाजोखा आहे. 3 चेंडू लिगल पडलेत आणि काय या मॅच मध्ये रंगत निर्माण केली आहे. किती पण आमची धावसंख्या हो, आम्ही सामना सोडणार नाहीये. 3 धावा 5 गडी बाद. 5 गडी बाद. अर्धा संघ संपुष्टात आलाय, समाप्त झाली आहे अर्ध्या संघाची कारवाई. वा, आता चेंडू आहेत शिल्लक 9 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. ओहो, हॅमॅट केलंय, हॅमॅट केलंय. टक साऊंड, स्वीट साऊंड, संजय मिठाला सारखा गोड आवाज आला बॅट मधून आणि गोड गोड इथे षटकार येतोय, आवाज येतोय. ही ललकार आहे या फलंदाजाची. ठोकला षटकार. की नाही कोणालाच माहित नाहीये, परंतु या सामन्यामध्ये आता मात्र फलंदाजांना काहीतरी शिकावं लागेल, धडे मात्र घ्यावे लागतील. आणि कुमारने ते दाखवलं की कसा इथे मात्र फटका खेळायचा असतो. लग्न होणार, सामने होणार, टेन्शन काय घेऊ नका, परंतु मॅच अगदी क्लोज एन्काउंटर इथे मात्र होईल, त्यात काही शंका नाहीये. या षटकाराने पाहिलं तर कुठेतरी एक आशेची किरण कुमार पल्लवित केलेले आहे. जरूर जरूर. मला विश्वाजी नांगरे पाटलांचं एक वाक्य आठवावं लागलं या ठिकाणी, आठवावं लागलं, कारण 26/11चा जो हल्ला झाला होता, आतंकवादी हल्ला, त्या हल्ल्यामध्ये जो कसाबला पकडला होता तो फक्त पकडला होता विश्वाजी नांगरे पाटील साहेब. आणि त्यांनी एक वाक्य सांगितलंय की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडायचं नाही, साखर झोप घ्यायची नाहीये, असा संकल्प करून पेटून उठा मैदानामध्ये. आणि पेटावंच लागले या ठिकाणी. आता मैदानामध्ये पेटलाय, षटकार ठोकलाय. तुम्हाला जिंकायचंय मैदान, तुम्हाला जिंकायचंय संदेशपुरी चषक 20-25. 9 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. इथे मात्र पाहू शकाल लाईन मध्ये बिघाड आहे का? पंच आमच्याकडे वळत आहेत, वाईटची खून दर्शवत आहेत आणि आता मात्र इथे धावा यायला सुरुवात झालेली आहे. आणि आय थिंक ही दुसरी स्वेर धावा आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात. 10 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या, डबल डिजिट आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 8 चेंडूचा खेळ बाकी आणि त्या 8 मध्ये 16 धाव्यांची गरज. नेट टू नेट फाईट, क्वार्टर फायनलची लढत सध्या आपण पाहतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा सामना सध्या आपण पाहतोय. मुठवल विपक्ष सोनाले पाडा. ओमकार मात्र वापसी केली त्याने आणि जरूर त्याच्या विरोधात एक षटकार आला, परंतु हे बडे मॅचचे खिलाडी आहे आणि त्याची निशाणी तो दाखवतोय. बहुत बढिया. ओमकार वजे, प्रत्येकाच्या जिभेवरती आणि तोंडावरती मुखामध्ये असलेलं नाव ओमकार वजे, जे घ्यावं घ्यावंसं वाटतं. काय प्लॅटफॉर्म निर्माण केला मयूर तरेने, अगदी त्याचं कार्य अगदी सफलपणे पार पाडलं आणि त्याच्याच कार्याला इथे अगदी पावला ते पाऊल ठेवून पाहतोय आपण. ओमकार वजे जरी वाईट टाकले तरी सुद्धा मी मारू देणार नाहीये. हे षटकार खाल्ला आपण, तो अजून पकड मजबूत करणार आणि डॉट चेंडू काढला हा आपण बघितला नुकताच. आता मात्र समीकरण बदललं. 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 मध्ये 7 मध्ये 16ची गरज. चला, म्हणजे हा चेंडू असेल फार निर्णायक दोन्ही टीमसाठी की या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र मुठवल संघ या मॅच मध्ये कमबॅक करणार. ओ क्रॉस बॅटर फटका, बॅटची वरची कडा आणि विकेटचं पतन. क्या बात आहे ओमकार, काय जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. षटकारानंतर जो बाउन्स बॅक केला लास्ट जबाब. फक्त त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेल मध्ये धाबा खर्च केले 8, परंतु 4 विकेट्स त्याने मात्र प्राप्त केले. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या सुद्धा या गोलंदाजासाठी. जबरदस्त कामगिरी ओमकार असेल, मयूर असेल, सर्व त्यांचे सहकारी असतील. आणि आता मात्र हा सामना चालला शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी
16 धाब्यांची गरज. रणजित पाटीलची आता मात्र इथून अगदी परीक्षा असेल कारवे सर. हो नक्कीच मी विनंती करतो की जास्त एकत्र येऊ नका. आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. प्लीज आम्हाला आयोजक सूचना देण्यास सांगतात इकडे. जास्त वेळ एकत्र येऊ नका तुम्ही वारंवार. प्लीज आम्हाला सहकार्य करा. आपल्याला बॅड लाईटच्या आधीच फायनल इथे समाप्त करायचे, परंतु कोण खेळाडू कोणता संघ इथे पोहोचवेल आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये याचा प्रश्न अजून मिळत नाही मित्रांनो. काहीही होऊ शकतं, कारण 6 चेंडूमध्ये 36 पण झाले आहेत, 40 पण झाले आहेत आणि 60 पण झालेले आहेत. हे तुम्हाला माहिती असेल. इथे 16 करायचे आहेत. इथे तुमचे मनसुबे फक्त उंचवावे लागतील. मनाने हरू नका, रणाने आपोआप जिंकाल. जर तुम्ही मनाने हरलात तर रन तुमचे होणार नाहीत. 6 गडी बाद झालेत, 7 चेंडू आता येणारे. 16 धावांची गरज सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवलला. रणजित पाटील 4थ्या क्रमांकावरती आला होता आणि त्याला आतापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाहीये. म्हणजे अजून दुर्दैव का असेल रणजितसाठी, परंतु आता त्याला ही हिरो बनण्याची वेळ आलेली आहे. 6 मध्ये 16 धाबा तो जोडणार का, आणि हे जोडू शकतो या, कारण या सत्रामध्ये चांगला फॉर्मात आहे, भन्नाट फॉर्मात आहे, चांगला टच मध्ये आहे. परंतु गोलंदाज कोण त्याच्या समोर आहे तर आशिष. तो सुद्धा मात्र आज विकेट टेकर राहिलाय. ओव्हर द विकेट मारा करतोय आणि पहिल्या चेंडूवरती रणजित पाटीलला मात्र तिथे बीट केलंय. जबरदस्त जबरदस्त इथे मात्र बॉलिंग फिगर सध्या आपण पाहतोय. कमी धावसंख्या असताना सुद्धा सामना कसा हाय व्होल्टेज बनवायचा हे शिकवलं या ठिकाणी आजच्या पूर्ण दिवसामध्ये. संपूर्ण दिवसामध्ये ते टीम बाळ गोपाळ सोनाले पाडा संघाने आणि प्रेक्षकांनी त्या संघाला नक्कीच अगदी डोक्यावरती घेतलंय. खूप आनंदित झालेत प्रेक्षक त्यांचा परफॉर्मन्स बघून. 5 मध्ये 16 धावा. ओ क्रॉस मध्ये फटका, अगदी फ्लॅट चाललाय, अगदी साबत गाबाच्या दिशेनं. जिकडे संजय पाटील मिठाईवाल्याचा स्वीट कॉर्नर आहे त्या दिशेने चेंडू चाललाय. आणि या षटकारामध्ये पाहिलं तर कुठेतरी आता ऊर्जा निर्माण झाली, ती म्हणजे मुठवलकरांच्या अंगामध्ये. पाहू शकाल आता मात्र खेळाडू कक्षामध्ये थोडीशी हलबल उडाली, कारण रणजित पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा या पल्लवीत राहणार. त्या म्हणजे मुठवल संघाच्या 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये आता 10 धाब्यांची गरज. पाने को कहीं मुकाम बाकी है, पाने को कहीं मुकाम बाकी है, इस खेल के कहीं इंतहा बाकी है. अरे अभी तो नापी तूने मुट्ठी भर जमी, ए रंजीत तेरे लिए पूरा आसमान बाकी है. ठोक दो, जड़ दो, कम ऑन रंजीत. वन्स अगेन धावसंख्या 16, 10 ची गरज. आशिष चाललाय. ओ पाहू शकाल तुम्ही, षटकार मारू शकता तर मी डॉट टाकू शकतो. या अगदी आपण पाहतो की ज्यावेळी तराजू आपण पाहतो जिकडे वजन जास्त असतो त्यावेळी मात्र ती बाजू खाली जाते, आणि इथे मात्र पाहू शकाल डॉट चेंडू आलाय. प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही एकत्र येऊ नका प्लीज. चला, कारण आता वेळ आमच्याकडे नाहीये, कारण याच्यानंतर 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. 3 चेंडू, Yes. 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धाब्यांची गरज. रणजित पाटील सज्ज झालाय. फुलटॉस उडवला हवेत, सोनू चालला चेंडूच्या खाली, काय त्याने झेलला, आय थिंक पकडलाय. ओ हो हो हो, पंचांचा भीमर नो बॉलचा इशारा. के अंपायर्स रिव्ह्यू आहे का सर? चला, येस येस. स्क्वेअर लेग पंचाचा रिव्ह्यू आहे. मेका सरांनी आधीच ऍक्शन केली होती आपल्याकडे, हातवारे केले होते, रिफर केलंय ह्या महत्वपूर्ण मुकाबल्यामध्ये, कारण चान्स घ्यायची नाहीये. जिथे डाऊट आहे त्या डाऊटचं निरसन झालं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. परंतु सोनून झेल पकडला त्या ठिकाणी. भीमर असला तर मात्र 1+1, आणि जर फेअर जर चेंडू असला तर फलंदाज असेल या ठिकाणी बाद. परंतु टीव्ही पंच चेक करतायत की ओव्हर वेस्ट आहे का, की कमरेच्या वर चेंडू लँडिंग झालाय की कमरेच्या खाली चेंडू लँडिंग झालाय. डिसिजन पेंडिंग. हृदयाचे ठोके सध्या वाढतायत, परंतु ज्या कोणाला हृदयाचा विकार असेल मुलीच त्याने मात्र हा सामना पाहू नका, कारण आमची आयोजक कमिटी मात्र त्याची जबाबदारी घेणार नाहीत. रणजित पाटील, संजय सध्या पाहतो की अगदी समालोचन कक्षाकडे त्यांचे पूर्णपणे नजर आहेत की डिसिजन काय येणार इकडे. आणि सर्व मुठवलकरांचे जे सहकारी पाठीराखे आहेत त्यांचे आता मात्र कान अगदी आमच्या साऊंडकडे आहेत.
चला तिसऱ्या पंचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. फेअर चेंडू होता, फुलटॉस होता आणि त्याच्यावरती फलंदाज झालाय बाद. कारण ज्यावेळी रणजित फटका एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र थोडासा पाय त्याचा खाली वाकला होता आणि एक योग्य निर्णय इथे मात्र टीबी पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आणि आता मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती विजयासाठी 10 धाब्यांची गरज. हो बरोबर. आणि चेंडू थोडासा डीप होऊन चालला होता. डीप होता होता त्या चेंडूला भिरकावून दिलं होतं बॅट्समनने आणि ते अचूक निर्णय दिला तिन्ही पंचांनी. खूप चांगली काळजी घेतली. पुढे इथे काळजी वाढली आहे ती म्हणजे आता मुठवल वाशियांची धगधग होऊ लागलाय की आता काय पुढे निर्णय असणार आहे. कारण 2 चेंडूमध्ये पाहिजे 10 धावा. 1 षटकार 1 चौकार किंवा 2 षटकार मारण्याची गरज आणि हिरो बनण्याची वेळ आली आहे आलेल्या बॅट्समनवरती आणि ती संधी नामी संधी चालू राहिली अजयवर. 2 चेंडूमध्ये 10 धावा इथून होणार काय? संधी होती रणजित पाटीलकडे कारण फुलटॉस होता. त्याला तुम्ही जर डिपॉझिट जर केला असता तर आय थिंक चित्र आपण काहीतरी वेगळं पाहिलं असतं. परंतु कुणी 26 धाबाचा पाठला करत असत. फक्त आतापर्यंत 16 धाबाच मात्र या टीमने धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला सर्व गोलंदाजी वतीने पाहायला मिळाली. हो पावशेला अगदी क्लोज फिल्डर तिथे मात्र लावला गेला आणि त्याचा मात्र प्रेशर मात्र कुठेतरी फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर एक पाऊल दूर विजयापासून सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम बालगोपाल सोनालेपाडा संघाला. म्हणजे बॅक टू बॅक पाहतो की या दुसऱ्या वर्षामध्ये सुद्धा पाहतो की इथून आय थिंक किमान 1 चषक आपल्या गावात ते मात्र थाटा माटाने घेऊन जाणार आहेत. आला लिगल चेंडू आणि हा सामना जिंकलाय सोनालेपाडा संघानं. सो अभिनंदन टीम सोनालेपाडा आणि हार्ड लक टीम स्वर्गीय मकरंद स्पट मुठवाल. यालाच म्हणतात क्रिकेटमध्ये तुम्ही किती धाबांचा पाठलाग करू शकता आणि किती छोट्या धाबांचं तुम्ही संरक्षण करू शकता आणि ते आज सिद्ध करून दाखवलं सोनालेपाडा संघानं. चला आपण लगेच नाणेफेकीसाठी जाणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 सोनालेपाडा विपक्ष जानूसफड इताडी. चला लगेच या सामनावीर आपण अनाउन्समेंट करू. परंतु